आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये लक्ष्याचा अचूक वेध घेत 3 सुवर्ण पदक पटकावणाऱ्या ओजस देवतेला अर्जुन पुरस्कार घोषित झालाय. आणि आता आपण नागपुरातील ओजसच्या शाळेत आहे आणि त्याच्या ओजसच्या या शाळेतलं सिद्धिविनायक स्कूल आहे. गुमगाव या परिसरात एक ग्रामीण भाग आहे नागपुरातला. ओजस जेव्हा सुट्ट्यांमध्ये येतो नागपूरला तेव्हा याच शाळेत सराव करतो. आज त्याच्या शाळेत प्रचंड आनंदाचं वातावरण आहे. त्याचे आई वडील आहे, त्याच्या नावाचे होर्डिंग शाळेत लावण्यात आलेले आहे. खरं तर कोणतेही खेळाडू जेव्हा एखादा सर्वोच्च मेडल मिळवतो त्यानंतर त्याच्या परिजनांना, त्याच्या आप्तजनांना आणि त्याचबरोबर सगळे त्याच्या सवंगड्यांना मोठा आनंद असतो. आज ओजसचे आई वडील आहे, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळा बोलका आहे. खरं तर 3 सुवर्णवेध आशियाई क्रीडा स्पर्धेत आणि त्या पाठोपाठ अर्जुन जे तिरंदाजीत अर्जुन पुरस्कार मिळवणं फार म्हणजे एक आई वडील म्हणून फार अभिमानास्पद गोष्ट आहे. बिलकुल अभिमानाचं हे आहे. पण आम्ही कधीच विचार नव्हता केला की ओजस या लेव्हलवर तो जाईल आणि अर्जुन पुरस्कार मिळेल. ओजसचं एवढं मोठं लक्ष नव्हतं. पण ओजस सातत्याने म्हणायचा की पप्पा मला जिंकायसाठी खेळायचं नाहीये, पण खेळत असताना समोरच्याला सहजासहजी जिंकू पण नाही द्यायचं आहे. पण त्यांनी जेवढेही मॅचेस खेळले आहेत त्या सहज रीतीने खेळत गेला आणि लक्ष तो गाठत गेला. त्याच लक्ष्यामध्ये त्याचा वेध दिवसेंदिवस वाढत गेला आणि आज सगळ्यांसमोर एवढी मोठी सुवर्ण संधी, म्हणजे आज नागपूरचीच नाही महाराष्ट्राचीच नव्हे तर भारताचा मानाचा तोरा त्यांनी आपल्या फेरीपोचात लपवला. आपण बघू शकतो. खरं तर भावनिक झालेले वडील प्रत्येक आई वडिलांकरता फार अभिमानास्पद गोष्ट आहे. ओजसची आई आहे अर्चनाजी, फार भावनिक क्षण आहे. आनंदाचा क्षण जेवढा आहे तेवढाच भावनिक सुद्धा आहे. मुलांनी केलेल्या कष्टाचा आज फळ मिळत आहे. अचूक वेध, कारण की 100% निकाल घ्यावा लागतो आशियाई क्रीडा स्पर्धांसारख्या स्पर्धेत. आता अर्जुन पुरस्कार मिळाला मुलाला. हो, फार गर्व वाटतं आहे की असा मुलगा माझा ज्यांनी आपल्या नागपूरचं, महाराष्ट्राचं आणि भारताचं नाव सगळं केलं. आणि एवढं करून त्याला जो हा आपल्या सरकारकडून जो काही पुरस्कार मिळत आहे हे त्याच्या मेहनतीचं फळ त्याला मिळालेलं आहे. फार मेहनत केली त्यांनी. त्याचे जेव्हा आम्ही पाहायचो उन्हात पावसात जेव्हा त्याची प्रॅक्टिस चालू राहायची आणि कधी त्याचे नेम लागायचे नाही तर तो व्हायचा, थोडा डिमॉरल व्हायचा. पण तरीही त्यांनी एवढ्या याच्यातून, त्याचा मध्ये ऍक्सिडेंट झाला होता तेवढ्या याच्यातून त्यांनी सगळं स्वतःचा बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आणि बेस्ट देऊन आज तो या अर्जुन पुरस्कार त्याला जो मिळणार आहे त्याच्यासाठी त्याचं नाव आज सगळ्या पेपरमध्ये आलेलं आहे. सगळे लोक विचारत आहे. फार गर्वाची बाब आहे आमच्यासाठी. अर्जुनाचे शिक्षक होण्याचा हा मान आपल्याला मिळाला. ओजस जेव्हा नागपुरात यायचा तेव्हा याच मैदानावर येथे येऊन सराव करायचा. आज कसं वाटतंय शिक्षक म्हणून तुमच्या अर्जुनाने आज देशातील सर्वोत्तम तिरंदाज म्हणून जो अर्जुन पुरस्कार मिळवला, काय भावना? मी एक शिक्षकच नाही, त्याचा मामा सुद्धा आहे. आणि त्याचं जे म्हणजे परिश्रम करण्याची त्याची जे एक लय होती ती त्यांनी कधीच सोडली नाही. अभ्यास असो की बाकी काही असो. आज त्यांनी जो अर्जुन पुरस्कार त्याला मिळाला आहे हे म्हणजे आमच्यासाठी खूप मोठा अभिमानाची गोष्ट आहे. आमच्यासाठी आहे, आमच्या कुटुंबासाठी सगळ्यांसाठीच आहे. आणि मला याची खात्री आहे तो इथेच थांबणार नाही. याच्यानंतरही तो असेच उत्तरोत्तर आपली प्रगती करेल याची मला संपूर्ण खात्री आहे. खरं तर आई वडील असो, शिक्षक असो, सगळ्यांनाच अभिमान. तुमच्या शाळेतला एक विद्यार्थी आज देशातला सर्वोत्तम पुरस्कार मिळतो तिरंदाजीमधला. आशियाई क्रीडा स्पर्धेत 3 गोल्ड मिळवतो. काय भावना, आज कसं वाटतं? एक मोठी प्रेरणा मिळते. हो, त्यांचं आम्हाला खूप प्रोत्साहन आहे. ते आमच्या शाळेत 10वीपर्यंत त्यांनी 10वीपर्यंत आमच्या स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आणि ते उन्हाळ्यात आर्चरीची प्रॅक्टिस पण स्कूलमध्येच करायचे. तर खरं तर या मुलांनाही म्हणजे एक प्रेरणादायी अशी सगळी गोष्ट आहे. आईनी पण आता बोलून द्यावं, पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा, अशा तुम्ही भावना. खूप कष्ट घेतले मुलाने. तुम्ही जसं ऊन वारा पाऊस कोणतीच तमान होता बाळगत. काय संदेश द्याल तुम्ही? किंवा असा पुत्र म्हणजे नागपूरकरांकरता तर अभिमानास्पद गोष्ट आहेच. 3 सुवर्ण पदक एशियाई क्रीडा स्पर्धेत आणि आता अर्जुन पुरस्कार. नागपुरातला 4था हा अर्जुन पुरस्कार असला तरी सर्वात कमी वयात मिळवलेला वैयक्तिक लेवलवरचा हा पहिला अर्जुन आहे. हो, जसं मला एवढंच म्हणायचं आहे की शेवटी मेहनतीला फळ मिळतंच. म्हणजे तो जेव्हा त्याला त्याच्या मॅचेस नाही राहायच्या तो आपले सचिन तेंडुलकर आणि आपले मिसाईल मॅन अब्दुल कलाम सर
त्यांचं ऑटोबायोग्राफी वाचायचा आणि त्याच्यामधला तो मला एक एक सांगायचा इव्हेंट की पहा ते लोक असे करायचे, त्यांचं दुःख जे आहे ते सगळं मनात ठेवून समोर चेहऱ्यावर हसू ठेवूनच ते सगळं काम करायचे, तेव्हा त्यांना आज एवढं जग ओळखते. मग माझं जर एवढंसं ऍक्सिडेंट झालं, एवढं हे झालेलं आहे, तर मी का नाही करू शकत? ती प्रेरणा त्याच्यामध्ये नेहमीच होती. आणि ऍक्च्युली तो मला सांगायचा की मम्मी हे लोक असे घडले तर मला काय, म्हणजे मी का नाही घडू शकत, तो मला सांगायचा हे गोष्ट. ओजसच्या शिक्षिका सुद्धा आहे. आज खूप अभिमानास्पद गोष्ट आहे, तुमचा विद्यार्थी आज एवढा मोठा पुरस्कार देशातला क्रीडा क्षेत्रातील तिरंदाजीमधला सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्याची निवड झालेली आहे. 3 गोल्ड मेडल मिळवतो. कसे त्याचे गुण तुम्हाला अगदी बालपणातच दिसले होते सगळे? हो, कारण की जेव्हापासून तो आमच्या स्कूलमध्ये आलाय, आधी तर आम्ही लहानपणापासून त्याला ओळखत होतो, पण जेव्हा तो आमच्या स्कूलमध्ये आलाय तेव्हा आम्ही म्हणजे त्याच्यामध्ये जे क्वालिटी पाहिजे, एक चांगला आदर्श विद्यार्थी म्हणून ते सगळे क्वालिटी त्याच्यामध्ये होते. अभ्यासासोबत त्याने आपला जो हॉबी म्हणतो ना, सवय किंवा चांगल्या गोष्टी, ते सगळं त्याने पुरेपूर केलेलं आहे. त्याच्यासाठी भरपूर प्रयत्न केले आहे, भरपूर मेहनत घेतली आहे आणि त्याचं त्याला फळ मिळालं. तर प्रत्येक व्यक्तीने जर असं मेहनत घेतली तर प्रत्येकाला फळ मिळू शकते. हे त्याने एक आपला आदर्श ठेवलेला आहे की तुम्ही पण माझ्यासारखी मेहनत करा आणि असं समोर जा. तर या नागपूरकर अर्जुनने आतापर्यंत केलेली कामगिरी अतुलनीय आहे, पण त्यामागे त्याचं सातत्य, दृढ निश्चय आणि ध्येयामागे झपाटलेले पण हेच त्याच्या यशाचं गमक असल्याचं त्याचे सगळे सवंगडी, त्याचे शिक्षक आणि त्याचे आईवडील सुद्धा सांगताय. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, गुमगाव, नागपूर.